नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत पुढच्या भागात प्रेक्षकांना एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. रम्याला पाहण्यासाठी अमेरिकेहून एक मुलगा येतो, पण बघण्याच्या कार्यक्रमात रम्या सगळ्यांनाच धक्का देते. ती थेट सगळ्यांसमोर सांगते की तिचं पार्थवर प्रेम आहे आणि त्याच्याशी तिचं आधीच लग्न झालं आहे. ती पाहुण्यांसमोर आणि घरच्यांसमोर पार्थवर प्रेम असल्याचं ठामपणे सांगते, ज्याप्रमाणे सगळेच अचंबित होतात. काव्या मात्र हे पाहून रम्याचं धाडस आणि तिचं खरं प्रेम पाहून भारावून जाते. ती विचार करते की आपण आपल्या लग्नाच्या वेळी असं का करू शकलो नाही. त्यानंतर काव्या रम्याच्या रूममध्ये जाऊन तिचं मनापासून कौतुक करते आणि सांगते की तुझं पार्थवर खरं प्रेम आहे आणि तू त्याच्यासोबत आयुष्यभर जगायला हवं. त्यामुळे ती पार्थला डिवोर्स देऊन रम्या आणि पार्थचं लग्न लावून देण्याचा निर्णय घेते. काव्या मग पार्थकडे जाते आणि त्याला विचारते की तुला माहिती होतं रम्याचं तुझ्यावर प्रेम आहे, तरी तू लग्नाच्या वेळी एक फोन का केला नाहीस? कदाचित ती आली असती आणि आज सगळं वेगळं असतं. ती ठामपणे सांगते की आता मी तुझ्याशी लग्न टिकवणार नाही. तू रम्याशी लग्न करावंस आणि मी स्वतः तुमचं लग्न लावून देईन. पार्थ मात्र स्पष्टपणे सांगतो की त्याला रम्याशी कधीच तसं नातं हवं नव्हतं. त्यांच्या दृष्टीने रम्या फक्त एक चांगली मैत्रीण किंवा बहिणीसारखी आहे. तो रम्याशी लग्न करण्यास साफ नकार देतो. पण काव्या आता निर्णयावर ठामपणे आहे आणि ती हट्टालाच पेटलेली आहे. तर आता हे पाहणं खूपच उत्सुकतेचं ठरणार आहे की काव्या खरंच पार्थ आणि रम्याचं लग्न लावणार का? अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.